नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. संघर्षातून समाजकारणाचे किंग मेकर मांजर्डेचे सुपुत्र मोहन नाना पाटील यांचा जिल्हा परिषदेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. मांजर्डे तालुका तासगाव, जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या कर्तृत्वाने आणि जनसंपर्काच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मांजर्डे गावचे सुपुत्र मोहन नाना उत्तम पाटील. 1 जानेवारी 1973 रोजी जिजाबाईच्या पोटी जन्मलेल्या मोहन नानांचा प्रवास एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून सुरू झाला. आई वडिलांच्या शेती व्यवसायात हातभार लावत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आज जिल्हा परिषद सदस्य पदापर्यंतची झेप घेतली आहे. सुरुवातीला साखर कारखान्यात 2 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी गावातच हार्डवेअरचे दुकान सुरू करून आपल्या व्यावसायिक प्रवासाची पायाभरणी केली. मात्र त्यांना खऱ्या अर्थाने समाजकारणाची आणि राजकारणाची गोडी लागली ती त्यांचे चुलत भाऊ, माजी सरपंच व DCC बँकेचे माजी अध्यक्ष कैलासवासी दिनकरदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. दिनकरदादांचे कोरोना काळात झालेले निधन हा नानांसाठी मोठा धक्का होता, परंतु त्यांनी दादांनी दिलेल्या समाजसेवेचा वारसा समर्थपणे पुढे चालवण्याचा निर्धार केला. मोहन नानांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात तंटामुक्ती अध्यक्षपदापासून झाली. या काळात त्यांनी गावातील अनेक प्रलंबित वाद सामोपचाराने मिटवून सामाजिक सलोखा जपला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटावा यासाठी त्यांनी 16 पाणंद रस्ते तयार करून दाखवले, ज्याचा फायदा आजही परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गाव पातळीवरील अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी आपल्या चाणाक्ष रणनीतीने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 15 पैकी 15 जागा निवडून आणत किंग मेकर म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी उपसरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष म्हणूनही प्रभावी काम केले. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मांजर्डे गटातून त्यांनी मिळवलेला विजय हा त्यांच्या दांडग्या जनसंपर्काची पावतीच ठरली आहे. नानांचा आणि स्वर्गीय RR आबा पाटील यांचा स्नेह त्यांच्या इयत्ता 12वीच्या काळापासूनचा आहे. आबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत नाना नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. याच निष्ठेची दखल घेत तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहितदादा पाटील यांनी नानांच्या प्रचारासाठी पेठ येथे घेतलेली सभा निर्णायक ठरली. नाना हे गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारे आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. अशा शब्दात आमदार रोहितदादांनी नानांचा गौरव केला होता. दादांच्या या शब्दांना जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आणि मोहन नाना 990 मतांच्या मताधिक्याने विजयी होऊन जिल्हा परिषदेत पोहोचले. कुटुंबात सर्वात मोठे असलेल्या नानांनी आपल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवत दोन्ही धाकटे भाऊ राजेंद्र आबा आणि शशिकांत काका यांनाही समर्थपणे साथ दिली. आज हे दोन्ही भाऊ गलाई व्यवसायात स्थिरावलेले असताना नानांनी आपल्या आईच्या नावे जिजामाता उद्योग समूह सुरू करून जनसामान्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात क्रांती घडवण्याचे काम उराशी बाळगून विकासाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असणारे मोहन नाना पाटील यांचा हा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी निश्चितच भूषणावह आणि प्रेरणादायी असाच आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.